नमस्कार. विद्याच रेसिपीमध्ये स्वागत आहे. मलिदा कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे. हे खपली गव्हाचं पीठ आहे. खपली गहू भाजून दळून आणलेला आहे आणि 1 वाटी गूळ, अर्धी वाटी सुकं खोबरं आणि काजू, 1 स्पून बडीशेप, 2 स्पून फुटाणे डाळ. चला तर मग आता पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ आहे हे. आता आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला. आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी दुधाचाही वापर केला तरी चालेल. इथे मी घट्टसर पीठ मळून घेतलेली आहे. आता आपल्याला चपाती बनवून घ्यायचं आहे. गहू भाजलेले असल्यामुळे चपाती लाटताना चपाती फिसकली जाते. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही चपाती व्यवस्थित दोन्ही साइडने भाजून घ्यायचं आहे. आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला. एका साइडला व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी दुसरी चपाती भाजून घेते. बघू शकता चपाती भाजलेली आहे छान अशी. आता आपल्याला याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी बारीक तुकडे करून घेतलेली आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा हे बारीक करू शकता, पण इथे मी मिक्सरला लावलेली आहे एकदम बारीक होण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता राहिलेल्या तुकड्यामध्ये 1 वाटी गूळ घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एकत्र करून झालेलं आहे. एकदम सुटसुटीत दिसत आहे. आता आपल्याला यामध्ये सगळी जिन्नस घालायची आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 स्पून फुटाणे डाळ, 1 स्पून बडीशेप. इथे आपल्याला काजू तुपामध्ये फ्राय करून घालायचे आहेत. काजूचा थोडासा हलकासा कलर चेंज होऊपर्यंत काजू आपल्याला फ्राय करून घ्यायचे. इथे मी काजू ॲड करत आहे. आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला मलिदा तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब